श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 125वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, अनाथादिना कारणे जन्मताहे, कलंकी पुढे देव होणार आहे. जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी या अंतिम चरणाच्या आधाराने आपण गेले 8-10 दिवस वेगवेगळ्या श्लोकांमधून भगवंताच्या लीला, त्या लीलांच्या मागचं प्रयोजन आणि या लीलांच्या आधाराने भक्तांचा केलेला उद्धार अभ्यासत आहोत. अनादी काळापासून या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या विविध भक्तांच्या कथा या आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये एखाद्या ध्रुव ताऱ्यासारख्या अखंड प्रकाशित आहेत, त्याच कथांचा आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने अभ्यास केला. आज समर्थ आपल्याला या भगवंताच्या 10व्या अवताराचं, ज्याचं कल्की असं नाव आहे, या कल्की अवताराचं महत्व आणि त्याचप्रमाणे भगवंताच्या अवताराच्या मागचं खरं प्रयोजन, या 2 गोष्टींचं उत्तर या मनोबोधाच्या श्लोकातून देणार आहेत. सर्वप्रथम श्लोकाचा सरळ अर्थ बघूयात. समर्थ म्हणतायत की अनाथ आणि असहाय्य अशा दीन जनांसाठी भगवंत जन्म घेत असतो. पुढे तो कल्की रूपाने भगवंताचा अवतार, जो 10वा अवतार आहे, तो होणार आहे. अशा या भगवंताचं वर्णन करता करता वाणी शिंकते, दमते, तरी देखील त्याचं महत्व संपूर्णपणे सांगून होत नाही. त्यामुळे एकच निष्कर्ष आहे श्रोते हो, की भगवंत हा आपल्या भक्ताची उपेक्षा कधीच करत नाही. श्रोते हो, आम्ही भगवंताच्या या दशावतारांपैकी शेवटच्या मौन्य अवस्थेपर्यंतचा अभ्यास पूर्ण केला. तिथपर्यंतचे प्रत्येक अवतार हे आमच्या मनाला अत्यंत आनंद देतात. यांचं चिंतन आमच्या मनाला प्रसन्नता देते, पण त्याचबरोबर आमच्या मनाला एक हुरहुर देखील लागून जाते. मनाला प्रसन्नता यासाठी होते कारण की हे सगळे अवतार हे आमच्या अंतरंगामध्ये आनंद स्वरूपच निर्माण करत असतात. मग राम असो की कृष्ण असो की वामन बटू असो की आणखीन कुठल्याही अवताराची कथा, ही आमच्या अंतरंगाला प्रसन्नताच देत असते. पण आमच्या मनामध्ये हुरहुर लावणारी जी गोष्ट असते, ती म्हणजे जे झालं ते झालं. ते राम आले, कृष्ण आले, हा वामन बटू आला, प्रल्हाद आला, ध्रुव आला, आले आणि गेले. हे त्या देहाच्या अंगाने आले, जगले, आपल्या जीवनाचं फलित साध्य केलं आणि निघून गेले. पण ह्याच्या पुढं काय, हा प्रश्न आहे. कारण की आजपर्यंतचे जेवढे अवतार झाले होते त्याचं आपण विश्लेषण बघितलं, पण यापुढं काय, हा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर नेहमीच राहतो. आणि कालच मी आपल्याला म्हटलं ना, की परिस्थितीचा आता पगडा आपल्यावरती इतका जबरदस्त बसत चाललेला आहे की ज्याप्रमाणे श्री महाराज म्हणायचे की गंगोत्री ही अत्यंत शुद्ध आहे तिच्या उद्गमाजवळ, पण जशी जशी ती पुढे वाहतीये, जशी जशी त्या गंगा सागरापर्यंत जातीये, तशी तशी ती कलुषित होतीये. यासाठी श्रोते हो, मी आपल्याला काल 2 चरित्र वेगळ्या पद्धतीने आपण त्या युगानुसार बघितली. की रावण सीतेचं अपहरण करून नेतोय, तिला विनंती करतोय की तू माझ्याशी लग्न कर, आणि सीता माऊली आपल्या रक्षणासाठी केवळ एक गवताची काडी उचलून रावणाच्या समोर धरतीये आपल्या संरक्षणासाठी. तेच जेव्हा द्वापार युग सुरू झालं, तेव्हा द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत समाजाची अवनीती झाली. खरोखर ज्या धर्मसभेमध्ये हे इतके मोठे पंडित, हा धर्मराजा बसलेला आहे, तिथे एका स्त्रीची हतबलता देखील या द्वापार युगामध्ये त्यांना दूर करता आली नाही. आणि तेच कलियुगामध्ये त्याची अवनीती आणखीन खाली खाली घसरलेली आहे. नुकतंच मागच्या 1.5 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये जे निर्भया हत्याकांड झालं, त्यामध्ये तिच्यावरती जे अमानुष अत्याचार करण्यात आले,
हे जेव्हा आपण या द्वापार त्रेता युगाच्या अनुषंगाने अभ्यासतो तेव्हा लक्षात येतं की खरोखर मनुष्याचं मनुष्यपण संपत चाललेलं आहे. हा काळाचा महिमा असा आहे की मनुष्याची मनुष्यत्वाकडे जाणारीच घोडदौड थांबून चाललेली आहे. आज मनुष्य कदाचित मंगळापर्यंत जातोय, आज मनुष्य चंद्रावरती जातोय, आज मनुष्य सागराच्या तळापर्यंत जातोय, पण मनुष्य हा एका मनुष्याच्या अंतरंगापर्यंत पोहोचू शकत नाहीये. हेच या कलियुगाचा महिमा. या कलियुगाच्या महिमामध्ये माणुसकी अटक चाललेली आहे. या कलियुगाच्या खरोखर या काळाच्या ओघामध्ये मनुष्य हा इतका स्वार्थ प्रेरित झालेला आहे की या स्वार्थासाठी, या पैशासाठी मनुष्य कुठल्याही स्तरावरती जायला तयार आहे. इथं देव धर्म या सर्व संकल्पनाच मुळी तो आता मोडीत काढत सुटलेला आहे. आपण बघतो की आजच्या तरुण पिढी पुढं जेव्हा आपण या समाजातल्या अनेक वाईट घटना जेव्हा आपण त्यांच्या समोर ठेवतो तेव्हा त्यांना त्याची कित्येकदा फिकीर देखील वाटत नाही. मनुष्य हा देवालाच रिटायर करायला निघालाय अशी या कलियुगाची अवस्था झालेली आहे. भगवंत हा या मौन अवस्थेमध्ये असल्यामुळं तो या सगळ्या गोष्टींकडे एक साक्षीत्वाच्या दृष्टीने बघतोय. जसं श्रीकृष्ण हे 100 घडे पापाचे भरल्याशिवाय त्या मनुष्याचा वध करत नाही, त्याप्रमाणे द्वापार युगापासून ही मलिन मलिन होत चाललेली गंगा एका अर्थाने पापाचा बोजच या अवनीवरती वाढवती आहे. भगवंत मौनावस्थेमध्ये आहे. मनुष्य हा स्वैर होत चाललेला आहे. अशा या अवस्थेमध्ये आम्हाला मागचे अवतार आनंद देतात, त्यांचं चिंतन आम्हाला निश्चितच प्रेरणादायी वाटतं, पण मनाला हुरहुर वाटते की अरे खरोखर या काळामध्ये मी जो परमार्थ करतो आहे त्या परमार्थामध्ये असा कुठला तरी अवतार येणार आहे का जो या मनुष्याला पुन्हा एकदा त्याचं मनुष्यत्व प्राप्त करून देईल, त्याला त्याच्या जीवनाची दिशा मिळवून देईल, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये खरा भगवंत प्राप्तीचा बोध देईल. हो, या कलियुगामध्ये मनुष्याची अवनीती ही टप्प्याटप्प्याने होत आहे आणि याचं सगळ्यात प्रधान गोष्ट जी त्याला अवनीतीकडे घेऊन जाती आहे तो म्हणजे त्याचा अहंकार. या अहंकाराच्या पोटीच मनुष्य हा आपल्या स्वतःच्या रूपापासून दूर होत चाललेला आहे. तुलसी रामायणामध्ये तुलसीदासांनी या कलियुगाच्या अनेक घटनांचा उहापोह उत्तराखंडमध्ये केलेला आहे. त्यामध्ये ते म्हणतात की कलियुगामध्ये सौभाग्यवती स्त्रिया हे कुठलेही अलंकार वापरणार नाहीत, कुठल्याही सौभाग्याचं लेणं वापरणार नाहीत आणि विधवा मात्र सर्व प्रकारचे अलंकार विभूषण करून फिरतील. या कलियुगामध्ये जो पंडित आहे, जो खोटं बोलतो, जो एक प्रकारे दांभिक आहे त्याला जगाची मान्यता मिळेल आणि जो खरा साधू आहे तो मात्र सुळीवरती चढवला जाईल. या जगामध्ये कलियुगात जो मनुष्य दुसऱ्याला ओरबडेल, त्याचं धन लुटून घेईल, तोच या कलियुगात बुद्धिमान समजला जाईल आणि इतर माणसं जे खरे भोळे आहेत, भाविक आहेत, पण जे ओरबडले जात आहेत ते या कलियुगातले मूर्ख ठरतील. तुलसीदासांनी या 16व्या शतकातच राहून काळाचा हा आवेग कसा येणार आहे याचं विस्तृत चित्र लिहिलेलं आहे आणि ते श्री महाराज सांगायचे की बाळांनो, आता काळ फार बिकट होत जाणार आहे. अशा या बिकट काळामध्ये जर तुम्हाला जसा एखाद्या बुडणाऱ्याला काठीचा आधार असावा तसं या कलियुगाच्या बदलत्या काळामध्ये तुम्ही नामरूपी गोष्टीचा आधार घ्या. या नामाला कधी सोडू नका, कारण की हे एकमेव आधार या कलियुगामध्ये आहे. रामचरित मानस मध्येच तुलसीदास म्हणतात की कलियुग जोग न यज्ञ न ज्ञाना. या कलियुगामध्ये योग, जप आणि त्याप्रमाणे केलेले यज्ञ हे काही एक उपयोगाला येणार नाहीत. उपयोगाला येणार असेल तर एक आधार राम गुणगाना. त्या भगवंताच्या नामाचा एकमेव आधार या कलियुगामध्ये उपयोगाला येणार आहे. श्रोतेहो, त्यामुळं मनुष्य हा निराशवादेमध्ये आहे. सभोवतालची परिस्थिती बघून तो एक प्रकारे दडपणामध्ये आहे. पण भगवंतांनी आपला 10वा अवतारच जो कल्कीचा अवतार आहे तो या कलियुगामध्ये पुन्हा एकदा सत्ययुगाची प्रेरणा घेऊन मनुष्याने जगायला शिकावं यासाठी तो अवतार आपला राखून ठेवलेला आहे. हा अवतार हा त्या कलियुगाच्या सगळ्यात गढूळ अवस्थेमध्ये येणार आहे.
त्याचं वर्णन करताना शास्त्र असं म्हणतात की हा कल्की म्हणजे एक छोटासा बटू आहे, ज्याच्या हातामध्ये एक तलवार आहे. आणि हा बटू हातामध्ये तलवार घेऊन एका पांढऱ्या शुभ्र घोड्याच्या मागे चालतोय. यातून अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढतात. यातील एक अर्थ असा आहे की घोडा म्हणजे धर्माची स्थापना, ती तलवार म्हणजे राज्यक्रांती, आणि तो बटू म्हणजे धर्म स्थापना करणारा, म्हणजे धर्मक्रांती आणि राज्यक्रांती एकत्र होणार आहे, असा हा कलियुगातला कल्की अवतार. काही जणांची अशी यामध्ये धारणा आहे की हा कल्की अवतार म्हणजे दुसरं तिसरं कोण नसून बटू म्हणजे ज्ञान, घोडा म्हणजे मन, त्या घोड्यावरून निस्सादन होऊन या ज्ञानरूपी बटूच्या आधाराने तलवार घेऊन या ज्ञानाच्या तलवाराने अहंकाराचे तण अंतःकरणातून कापून टाकणारा असा हा कल्की अवतार आहे. श्रोतेहो, ही धारणा आहे, हा अवतार येणार आहे. पण जी गोष्ट होणार आहे त्या गोष्टीची वाट बघत आपण जर या कलियुगाच्या प्रभावाखाली आलो तर आपण मात्र निश्चित गटांगळ्या खात या काळाच्या प्रवाहामध्ये बुडून जाऊ. त्यासाठी साधू संतांनी, सद्गुरूंनी जे वारंवार सांगितलं ते भगवंताचं नाम आपण आपल्या अंतःकरणामध्ये घट्ट धरून राहावं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या भगवंताच्या नामामध्ये त्याचं अस्तित्व जाणावं. श्रोतेहो, या कलियुगात समर्थ म्हणतायत की अनाथा दिना कारणे जन्मता आहे. जो अनाथ आहे, जो अत्यंत दीन आहे, आणि याही अवस्थेमध्ये जो अत्यंत आर्तपणे त्याचं नाम जपतो, जो अत्यंत असहाय्यपणे त्याचं नाम जपतो, जो काळाच्या या प्रभावाला कंटाळून या काळाच्या विरुद्ध जाण्याच्या दृष्टीने त्याचं नाम जपतो, त्यासाठी भगवंत त्याच्या पुरता अवतार घेतो. आणि त्याचं महात्म्य समर्थांनी याच्या पुढच्या श्लोकात आपल्याला सांगितलंच आहे. तो त्याच्यासाठी जिवंत होतो. त्याच्यासाठी कुठलंही युग महत्वाचं नसतं. त्याच्यासाठी सत्ययुग असो की त्रेता का द्वापार का कली, तुमच्या अंतःकरणातली भावनाच भगवंताला तुमच्यासाठी जागृत करत असते. हेच रामायणामध्ये बिभीषणाला सांगताना प्रभू रामचंद्र म्हणालेत की तुम सारिखे संत प्रिय मोरे, धरहु देह नहीं आन निहोरे. अरे बिभीषणा, मला तुझ्यासारखे संत अत्यंत प्रिय आहेत. ह्या संतरूपी बिभीषणासाठी म्हणून मी देह धारण केला, अन्यथा मला देह धारण करण्याची कुठलीही आवश्यकता नव्हती. श्रोतेहो, हा फार मोठा आधार आहे. आपण या कलियुगाच्या प्रभावाबरोबर न वाहता आपण आपल्या सत्याचा मार्ग चालू राहावा. आपल्याला सद्गुरूंनी दिलेल्या नामाच्या मार्गावरती चालू राहावं. कदाचित त्या वाटेवरती आपण एकटेच असू, त्या समाज रचनेचा भाग आपल्याला विरोध करेल, पण तरी देखील या सत्याच्या मार्गावरती माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून आपण चालत राहावं. आपल्या मनाला नेहमी आधार द्यावा आणि एक विश्वास मनामध्ये अत्यंत दृढ करावा की ज्या क्षणी मी त्याला आर्तपणे हाक मारीन, ज्या क्षणी मी अत्यंत असहाय्य होईन, तेव्हा तेव्हा तो भगवंत माझ्यासाठी, केवळ माझ्यासाठी म्हणून अवतार घेईल आणि माझा उद्धार करून जाईल. कल्की तर जेव्हा येईल तेव्हा येईल, आपण त्याची वाट बघू नये. आपण सद्गुरूंनी दिलेल्या भगवंताच्या नामाचा आधार घेऊन या कलियुगातूनच भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग शोधावा. हाच खरा पुरुषार्थ आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.